मध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे. हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे. पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये, कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्युमन मेटानिमोनी व्हायरस संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे. हे मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे, आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो. आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत, आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती पसरू द्यायची नाहीये, कसलीच घाबरण्याची गोष्ट नाहीये. मी रिस्पॉन्सिबिलिटी बोलते आपल्या समोर. सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही. संचित रुग्ण आढळले, त्या रुग्णालयाने प्रशासनासोबत संपर्क साधला होता, माहिती दिली नाही. हे दोन जे आपण चालत आहे, 2 बच्चे होते, त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटल ते चालवले आहे. त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MOE त्यांना कळवलेलं आहे. मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ. या संदर्भात काही इतर उपाययोजना करायची गरज पडेल? नाही, मी तेच सांगतो. मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये म्हटलंय की आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर मास्क ठेवा, ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा. त्यानंतर ताप, खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी घ्या, आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टायमाला. आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे. आपण जरी हा HMP व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत. त्यानंतर शासनाचं हे करू नये. हस्तांदोलन, टिश्यू पेपर, रुमालाचा पुनर्वापर ते आपण ऑलरेडी करत नाही. आजारी लोकांचे जवळचा संपर्क, हे इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये आपण जे नाही करायचं ते ऑलरेडी आपण लोकांमध्ये आता अवेअरनेस झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे, या गाईडलाईन्स आहे. आम्ही सगळ्यांना सर्क्युलेट करू, आपणही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा. आणि बिलीव्हर्स, ज्या प्रकारे आपण कोविडमध्ये पण काम केलेलं की सध्या घाबरण्याची कसलीही गोष्ट नाहीये. ऑल इज अंडर कंट्रोल. एकदा आपल्या रिपोर्ट्स आल्यावर आपण फर्दर ऍक्शन आपण डिसाईड करू. 2 से 3 दिन लगेंगे. एम्सचे आपले डायरेक्टर सर आहे, आम्ही इमिजिएटली पाठवलेलं आहे. आणि एक सॅम्पल पुण्यालाही जाईल आणि एक एम्सला जाईल. आणि रिपोर्ट आम्ही तुम्हाला अजून एकदा तुम्हाला आम्ही कळू. सॅम्पलच्या टेस्टिंगसाठी ICMR कडून जे किट्स येणार आहे ते पोहोचलेत काय आणि ते व्यवस्थित नाही? ते पुण्याला असेलच ना, ते एम्सलाही आणि पुण्यालाही आहे. सरकारने जसं गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत तसंच काही लॅब रिकॉग्नाइज केलेल्या आहेत किंवा कोणत्या टेस्ट पर्टिक्युलर रिकॉग्नाइज केलेल्या आहेत का? तशी काही नॉर्म्स आलेले आहेत का? किंवा प्रायव्हेटमध्ये करायचं की मग सगळ्यांनी एम्समध्येच जावं? नाही, हे बघा, त्याच्यामध्ये कोविडमध्ये जे आपण होतं त्या लॅब्स रिकॉग्नाइज केलं तर गव्हर्नमेंट लॅबमध्ये आपण करतो, तो नंतर प्रायव्हेटलाही अलाउड केलेला आहे. तर त्याप्रमाणे आता गाईडलाईन्स येईल. पण मला सध्या वाटतं की आपण खूप जास्ती सामोरचा आपण विचार करत आहोत. सध्या तशी कसलीही कंडिशन नाही. तुम्ही डॉक्टर पण आहात, तर कोरोना सारखी घाबरण्याची स्थिती आहे का आता? काय सांगणार? नाही, कोरोना व्हायरस नवीन होता. हा जो ह्युमन मेटानिमोनी व्हायरस आहे हा 2001 पासून आहे. नेदरलँडमध्ये हा आयडेंटिफाय झालेला होता आणि सध्या याच्यामुळे मुलांमध्ये फ्लू सारखे सिम्पटम्स येतात. हा नवीन व्हायरस नाहीये, हा जुनाच व्हायरस आहे. जर आपण रिसर्च केला, जर आपण पबमेड सारख्या किंवा काही मेडिकल लिटरेचर वाचत, हा व्हायरस जुना आहे. त्यामुळेच मी सांगत आहोत की सध्या घाबरण्याची कसलीही गरज नाही आहे. परंतु प्रिकॉशन्स आपण जे गव्हर्नमेंटनी, हेल्थ डिपार्टमेंटनी काढलेले आहेत ते आपण जर
आपल्या जीवनामध्ये जर इंटरलाइज केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. त्यामुळे आम्ही हे सर्क्युलर आणि गाईडलाईन्स लोकांसाठी सर, ते काढतो. संशयित आहे, त्यांची तब्येत कशी आहे आता, नेमकं काय कशा परिस्थितीत आहे? ते वॉक इन होते, ते ओपीडी बेसिसवर होते, ते डिस्चार्ज म्हणजे घरीच आहे आणि सुखरूप आहे. त्यांना कसलाच काही विषय नाही आहे. त्यांना वेगळा बिल्डिंग पण संशयित आरएनए बेस व्हायरस आहे. याची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. आरटीपीसीआर मध्ये आरएनए व्हायरसचं दिसतं. मग हे फक्त सस्पेक्टेड आम्ही काय म्हणतो, कारण त्याच्यामध्ये सिटी व्हॅल्यू लागते आपल्याला. सिटी व्हॅल्यू जर कोविडमध्ये म्हणतो की 25च्या वर झालं तरच पॉझिटिव्ह, 25च्या खाली आता आपण नव्हतो कारण. तर तसे सिटी व्हॅल्यू सगळं आपल्याला डिटेल केल्यावरच आपल्याला कळावं लागणार. कारण व्हायरल जे प्रोटीन असतात ते एक दुसऱ्यावर ओव्हरलॅपी होतात. आणि इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आहे तो निमो व्हायरस पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे सिटी व्हॅल्यू डिटेल एक वेळा होऊ द्या, एक्सपर्ट बसलेले आहेत, त्यानंतर आपण हे करू. दुसरा प्रश्न असा की जिनोम सिक्वेन्सिंग हे आरएनए मध्ये काही म्युटंट आले की नाही याच्यासाठी करणार आहे. तर हे पुण्याला होतं. त्याच्या प्रायमरी बेसिसवर आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे एम्स मधून मी ते सांगितलं की हमारे एम्स मध्ये जिनोम सिक्वेन्सिंग होईल आणि तिकडे पुण्याला डिटेल इन्व्हेस्टिगेशन होईल. दोन्ही सॅम्पल आपण पाठवलेले आहे. रिपोर्ट येताच मी तुम्हाला अजून बोलून तुम्हाला क्लिअर कट सांगेल. हिंदी में बताया HMPV के 2 मरीज यहाँ संशयित पाए गए, क्या पूरा मामला है, क्या उनकी उम्र थी?